की मी गेले काही वर्ष मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना रजा द्या ही मागणी करतोय। सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले आहेत की मासिक पाळीचा विचार करून स्त्रियांना तो जो त्रास होतो, हार्मोनल चेंजेस होत असतात, मूड स्विंग्स होत असतात, त्याच्यासाठी त्यांचा विचार करून त्यांना काम जिथे करतात तिथे सवलती देऊन त्यांचा त्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा असं सुप्रीम खंडपीठाने मासिक पाळीमध्ये रजा देण्यात यावी याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि त्याच्यासाठी एखादी समिती नेमावी असं प्रश्न असा आहे की आता आव्हाड साहेबांनी जो उपस्थित केलाय की महिलांना मासिक पाळीमध्ये जो काही हायकोर्टाने घेतलेला निर्णय आहे त्यामध्ये आपण समिती नेमणार आहात, पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला ही आहे की अधिवेशन हे 25 मार्च पर्यंत आहे, त्याच्या आतमध्ये मासिक पाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांना शासनाने त्या कार्यकाळामध्ये सुट्टी देण्यात यावी याच्या संदर्भात अधिवेशन संपण्या अगोदर आपण तो निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, अनेक योजना आपण महिलांसाठी सक्षमीकरणासाठी आणतो आहोत, पण पुरोगामी महाराष्ट्रात या योजना कुठेतरी फसल्यासारख्या दिसत आहेत। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधला स्त्री जन्माचा दर, बालिकांचा दर हा कमी होत आहे। नाव वाढवता येईल का कोणाचं? किंबहुना अनेक ठिकाणी हे रॅकेट पकडलं गेलं आहे की गर्भलिंग चाचणी करून जर फिमेल फोटेस असेल तर ते पोटातच मारून टाकायचं। याच्यावरती फार गंभीर कारवाई होताना किंवा त्याची चाचणी होताना काही दिसत नाही। तेव्हा अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की हे सगळं होत असताना राज्य सरकार कुठली भूमिका घेणार आहे, काय भूमिका घेणार आहे? जर हे दर असे कमी व्हायला लागले तर समाजामधली जी डिस्क्रिपन्सी आहे ती वाढत जाईल, भिन्नता वाढत जाईल आणि स्त्रियांचं ते पारंपरिक एक अवमूल्यन या समाजामध्ये करण्याची पद्धती आहे त्याला जोर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मिळतोय असं चित्र तयार होईल। त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये समोरच्या बाजूला तुमची सत्ता आल्यापासनं हा दर कमी होते, लक्षात घ्या, हे चांगलं नाही आहे। अरे असं कसं? म्हणजे तुमची विचारधारा कशी स्त्रीविरोधी आहे हे त्याच्यातनं स्पष्ट होतं। अरे असं कसं नाही? अहो याचा अर्थ जोर धरलाय की मला पोरगाच पाहिजे, मला माझ्या पणतीला दिवाच लागला पाहिजे, नाही तर पणतीच नको, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे सरकारची याबाबत स्पष्ट भूमिका काय याबाबत पुढचा प्रश्न न विचारता मी उपप्रश्न विचारतोय की मी गेले काही वर्ष मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना रजा द्या ही मागणी करतोय। सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले आहेत की मासिक पाळीचा विचार करून स्त्रियांना तो जो त्रास होतो, हार्मोनल चेंजेस होत असतात, मूड स्विंग्स होत असतात, त्याच्यासाठी त्यांचा विचार करून त्यांना काम जिथे करतात तिथे सवलती देऊन त्यांचा त्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा असं सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितलंय। तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे म्हणजे पहिलं महिलांचं आरक्षण आपण आणलं, स्त्रियांना राजकारणात आपण आणलं, अहिल्याबाई होळकरांचं नाव आपण घेतो, जिजामातेचं नाव आपण घेतो, आपल्याकडे जेवढा स्त्री सक्षमीकरणाचा इतिहास आहे तेवढा भारतभरात कुठे नाही। तर या मासिक पाळीबाबत आपण काही गांभीर्याने विचार करणार आहात का? स्त्रियांना मासिक पाळीत रजा द्यावी असा एक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारमध्ये घेतल्यास स्त्रियांना बळ मिळेल आणि स्त्री होणं हे पाप नाही। मासिक पाळी हे स्त्रियांना तर ओझं वाटायला लागलंय आणि त्यामुळे घरच्यांनाही असं वाटलं पाहिजे की ही म्हणजे मला एकच मुलगी आहे, मला काही दिवा नाही आहे, आपल्याकडे पणतीच आहे, पण ती पणती पूर्ण महाराष्ट्रात प्रकाश देऊ शकते यावर माझा विश्वास आहे।
आणि म्हणून हा जो दर कमी होणं आहे हा धोकादायक आहे. जगभरामध्ये याचे धोके ओळखले गेलेत, परिणाम ह्याचे गंभीर असतात. याबाबत सरकार गांभीर्याने विचार करणार आहे का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी एक अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरती या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे. खरं तर त्यांच्या एकूण प्रश्नामध्ये एका बाजूला वास्तविकता आणि दुसऱ्या बाजूला नेमके उपाययोजना शासन काय करणार आहे याच्याबद्दल सुद्धा त्यांनी विचारले. खरं तर महाराष्ट्रामध्ये यापूर्वी सुद्धा PCPNDT ॲक्टमध्ये यापूर्वी महाराष्ट्रानं देशाच्या पूर्वी सुद्धा कायदा केला होता आणि ते आपल्या लक्षवेधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण मांडले. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या सगळ्या गोष्टींची गरज किंवा एकूण सगळ्या कार्यवाही अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सुद्धा राज्य शासनानं निर्णय घेतले. पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी एकूण PCPNDT ॲक्टचं प्रभावीपणानं जर का आपण उपयोग केला तर हे एकूण जो काय स्त्री जन्मदर आहे या स्त्री जन्मदराची एकूण कामकाज गतीनं वाढवता येईल या उद्देशानं PCPNDT ॲक्टचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय अशा पद्धतीचं अभियान आपण घेतलं. विशेषतः डिकॉय केस जे आहेत, पूर्वी आम्ही त्याला 10,000 रुपये देत होतो. डिकॉय केससाठी आम्ही 1,00,000 रुपये दिले. राज्यस्तरीय कमिटीपासून अगदी जिल्हास्तरीय सगळ्या कमिटी आहेत, त्या सगळ्या कमिटींमध्ये एका बाजूला NGO, दुसऱ्या बाजूला सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि त्याच्याबरोबर आपण सगळे लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करून त्या सगळ्या कमिट्या अस्तित्वात आणून जास्तीत जास्त प्रभावीपणाने या सगळ्या गोष्टी करायचा आम्ही प्रयत्न केला आहे. या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं कारवाई सुद्धा करण्यामध्ये सरकारच्या वतीनं सातत्यानं या सगळ्याबद्दलचा फॉलोअप सुरू आहे. मी आपल्याला सांगेन की 2023-24 मध्ये 75 स्टिंग ऑपरेशन झाली होती. त्याच्यानंतर 24-25 मध्ये 94 स्टिंग ऑपरेशन झाली होती आणि आता टिल डेट जानेवारीपर्यंत आपण 90 स्टिंग ऑपरेशन केली. या सगळ्या ऑपरेशन्समध्ये जे लोक दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली आणि त्याबरोबरीनं आतापर्यंत एकूण 627 न्यायालयीन प्रकरणं होती की ज्या प्रकरणांमधल्या साधारणतः 129 जणांना शिक्षा सुद्धा झालेली आहे. पण एवढ्यावरती प्रश्न सुटणार नाही. अजून सुद्धा अवेअरनेस व्हायला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने या सगळ्या कामकाजाला गतिमानता आणली पाहिजे. त्या पद्धतीचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला शासनाचे सगळे कायदे अजून चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणानं वापरणं आणि दुसऱ्या बाजूला सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आणि सगळ्या समाजानं सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेणं अशा पद्धतीची मोहीम शासनाच्या वतीनं आम्ही करतोय. आता दुसरा मुद्दा आणखीन एक आपण सांगितला. खरं तर हा विषय थोडासा नवीन आहे किंवा या विषयाबद्दलची माहिती माझी कमी आहे, कारण मेनोपॉज म्हणजे मासिक पाळीचा विषय जो आहे. तर मी एवढंच सांगेन की 2-3 दिवसांपूर्वीच एक कार्यक्रम झाला की ज्या कार्यक्रमामध्ये विशेषतः आमच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरीकर यांनी बोर्डीकरांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही राज्यभरामध्ये मासिक पाळीच्या वेळेला जे काही स्त्रियांच्यासाठी योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे, त्यांच्यासाठी सगळ्या काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, त्यासाठी साधारणतः 600 ठिकाणी अशा पद्धतीचे सेंटर्स सुरू केलेत. या सेंटर्सच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये अनावश्यक असणारी भीती किंवा त्याविषयी असणारं अज्ञान या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची स्पष्टता आमच्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या डॉक्टरांच्या माध्यमातून होते. आता आपण सांगितलेला मुद्दा आहे तो थोडासा विचार करावा लागेल. हा विषय नवीन आहे, परंतु याचा निश्चितपणाने विचार करण्यासाठी आम्ही पुढे जाऊ. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून दिलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मासिक पाळीमध्ये रजा देण्यात यावी याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि त्याच्यासाठी एखादी समिती नेमावी असं स्पष्टपणाने पर्डीवाला नावाचे जज होते, त्यांनी सांगितलेलं आहे. मी आपल्याकडे तो पेपर पाठवतो. आता ह्याच्यातनं पॉझिटिव्ह काय, तर ज्यावेळेस मासिक पाळी असते त्यावेळेस तिच्यामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस, तिच्यामध्ये होणारे शारीरिक बदल आणि त्याच्यातनं होणारे फिजिकल चेंजेस हे सगळे विचारात घेतल्यानंतर तिला मदत व्हावी म्हणून आपण हे करतो. आणि त्याच्यामुळे आपण हा जर निर्णय घेतला, भारतातला पहिला निर्णय असेल तो, त्यामुळे ह्याच्यात आपण गांभीर्याने विचार करून एखादी समिती नेमून याबाबत पुढचा निर्णय पुढच्या अधिवेशनापर्यंत येऊ शकतो का, याचं काही उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकाल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असेल आणि त्या निकालाच्या पद्धतीने एक समिती आम्ही नेमू आणि निश्चितपणाने त्याच्यात जर आपल्याला काय चांगल्या पद्धतीने काम करता येईल तर ते आपण करू. हेमंत भाऊ. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय, धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये 11 गावं अशी आहेत की ज्यांचा लिंग गुणोत्तरचा प्रमाण हे 800 पेक्षा कमी आहे. हे सगळ्यात भयानक आहे. जे 11 जी बाधित गाव आहेत त्याच्यामध्ये 212 मुले आणि 117 मुली या मागच्या वर्षामध्ये जन्माला आलेल्या आहेत. आपण बेटी बचाओ बेटी पढाओ असं एक सुंदर सरकारचं स्लोगन आहे.
परंतु हे जे सध्याला चाललेलं आहे मुलींचं भ्रूण हत्या ही अतिशय गंभीर झालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती असेल की ही जे माझ्या श्रीरामपूर मतदारसंघातली 11 गाव आहेत त्या संदर्भात मी पूर्ण डिटेल आपल्याला देतो. तर त्या 11 गावामध्ये आणि आसपासच्याही गावामध्ये पूर्णपणे जनजागृती करण्याचा एक प्रयत्न झाला पाहिजेत आणि ज्यांनी कोणी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या करून यांचा स्त्री भ्रूण हत्या केलेली आहे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे, खरं तर एकूणच आपल्याकडे जिल्ह्यातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये एकूण सगळा महाराष्ट्र राज्याचा सध्याचा दर जो आहे तो 913 आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जर त्याच्या किंवा आपल्या मतदारसंघामध्ये जर कमी असेल तर माझी विनंती आहे की एका बाजूला आपण कायद्यांचा प्रभावी पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या वतीनं प्रयत्न करतोय, पण एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी सगळ्यांनीच याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण हा खूप मोठी सामाजिक समस्या आहे आणि कायदे इतके कडक आहेत की ज्या सगळ्या कडक कायद्यांचा फक्त अंमलबजावणी प्रत्यक्ष करणं गरजेचं आहे. आमच्या तिथल्या जिल्ह्याच्या सगळ्या यंत्रणेला मी सूचना देतो आणि आपण सांगितलेल्या संपूर्ण यंत्रणेची परत एकदा फेरतपासणी आम्ही करून जर याच्यामध्ये दोषी कोण आढळत असतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई आम्ही करू. बाबासाहेब. खूप गंभीर प्रश्नावरती आपण चर्चा करतोय. मंत्री महोदयांनी खूप चांगली उत्तरं दिली आणि शासनाचे सुद्धा खूप कडक नियम आहेत, पण महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागामध्ये जेंडर डिटेक्शन टेस्ट ही पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून 4 चाकी कारमध्ये होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज काही ठिकाणी ग्रामीण भागात होते, काही ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरच्या ठिकाणच्या त्या खेड्यांमध्ये अशा पद्धतीची टेस्ट केली जाते आणि त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. याच्यावरती शासन काय निर्णय घेणार? आपण साहजिकच शासन याच्यावरती कठोर कारवाई करेलच, पण ह्या ज्या 4 व्हीलरमध्ये पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या टेस्ट आहेत याच्यावरती आपण कशा पद्धतीने आळा घालणार? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता आव्हाड साहेबांनी जो उपस्थित केलाय की महिलांना मासिक पाळीमध्ये जे काही हायकोर्टाने घेतलेला निर्णय आहे त्यामध्ये आपण समिती नेमणार आहात, पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला ही आहे की अधिवेशन हे 25 मार्च पर्यंत आहे. त्याच्या आतमध्ये मासिक पाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांना शासनाने त्या कार्यकाळामध्ये सुट्टी देण्यात यावी. याच्या संदर्भात अधिवेशन संपण्या अगोदर आपण तो निर्णय घेणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाबासाहेब देशमुख साहेबांनी 2 प्रश्न विचारले. त्यातला एका प्रश्नामध्ये विशेषतः कर्नाटकचा भाग असेल किंवा जिथं पलीकडच्या राज्यात असेल तर अशा ठिकाणी सुद्धा पोर्टेबल या सगळ्या मशिनरीचा वापर केला जातो आणि एक अतिशय चुकीच्या पद्धतीची प्रथा म्हणता येणार नाही, एक अतिशय चुकीच्या पद्धतीचं कृत्य केलं जातं. माझी विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींसाठी तिथल्या SP असेल, तिथले आमचे सिव्हिल सर्जन असतील, तिथली कमिटी असेल, त्या कमिटीच्या वतीनं प्रभावीपणानं या सगळ्या गोष्टींसाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. विशेषतः मुलगाच पाहिजे हा जो काय हट्ट आहे, या हट्टापोटी अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींची खूपच पुनरावृत्ती होते असं दिसतंय आणि म्हणूनच आम्ही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतोय. विशेषतः या सगळ्या प्रभावी अंमलबजावणी करत असताना जो बेल्ट असा असेल, मग आमच्याकडे सुद्धा तुमच्यासारखाच कर्नाटकशी संबंधित विषय आहे, तिथल्या SP आणि तिथल्या सिव्हिल सर्जनना सूचना देऊन सातत्यानं अशा सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला स्पष्ट पद्धतीनं तपासण्या करणं आणि जर अशा पद्धतीचं होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं, यासाठी जे कायदे आहेत त्याचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. तो अजूनही प्रभावी करण्यासाठी शासन स्तरावरती आम्ही सूचना देऊ. आणि दुसरा विषय आपण सांगितला तो आदरणीय आव्हाड साहेबांनी आता सांगितलंय, मला असं वाटतं हा थोडासा लिगल पण विषय आहे, त्याला अधिवेशनाची मर्यादा नका घालू, परंतु सुप्रीम कोर्टाची जर जजमेंट असेल तर निश्चितपणानं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा काही चांगले निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्या दृष्टीने सुरुवात निश्चितपणे आपण करू. सन्मान्य मुद्दा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी खूप चांगली आहे. मी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजींचं व हेमंत ओगळे साहेबांचं सुद्धा अभिनंदन करते की आपण लक्षवेधी मांडली. हा गंभीर विषय आहे.
आपले मंत्री महोदयांनी चांगले म्हणजे उपक्रम लावले आहेत की ज्याच्याने फिमेल फिटिसाइडचे जे आपल्या बीड जिल्ह्यात होत असेल का महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे जिकडे होत आहे त्याच्यावरती एक कंट्रोल आला पाहिजे. त्याच्यासाठी नक्की शासन चांगलं काम करतंय. पण जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की अंमलबजावणी ही कुठेतरी आपण कमी पडतोय. आपण शासनातून सुद्धा अंमलबजावणी करू शकतो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा आय फील सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी कमी पडते. आपण ग्रासरूट पासून जर अवेअरनेस कॅम्पेन शाळेपासून आणि यंग तरुण मुलांमध्ये सुद्धा घ्यायला सुरू केलं आहे, पण त्या पद्धतीने आपण जर त्याच्यावर भर दिला. आणि दुसरी एक गोष्ट आहे की विसिल ब्लोअर म्हणून, कारण काय होतं, आपण सोशली जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, उद्या मी सांगायला गेली, काही कोणतरी सांगायला गेलं की असं असं घडत आहे, असं असं झालंय, तर त्या व्यक्तीला जो त्रास होतो, त्या व्यक्तीला जसं त्यांना कॉर्नर केलं जातं, त्याच्यासाठी सुद्धा शासनाने जर काय उपक्रम आणले, रिवॉर्ड सिस्टीम असेल का असं काहीतरी आमिष दाखवलं, तर त्या पद्धतीने मे बी अजून लोक जास्ती समोर येतील. व अजून एक गोष्ट सुद्धा डिस्ट्रिक्ट वाईज आपण टार्गेट्स लावले. जर आपण बघितलं की कुठे कुठे वाढ आहे, तर तिकडे जर एक्स नंबर असेल तर नक्कीच 10x गोष्टी घडत असतात जे आपल्यापर्यंत कळत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा जर आपल्याला काय निबंधन लावता आले तर खूप चांगलं होईल. आणि अजून एक गोष्ट अध्यक्ष महोदय, आता हे जे अंडर एज चाइल्डचं, गर्ल चाइल्डचं मॅरेज होतं, म्हणजे अंडर 18 ज्या मुलांचं लग्न लावून दिलं जातं, हे प्रमाण आता सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने माझ्या जिल्ह्यामध्ये तरी आहे. लग्नाचा सीझन असला की आम्ही खूप सारी ठिकाणी लग्नाला जातो. कधी कधी शॉक बसतो की तिकडे गेल्यावर सुद्धा असं आहे. मी लगेच कंप्लेन करते. कंप्लेन आहे, आमच्या कलेक्टरनी एक हेल्पलाईन लावली आहे, डिस्ट्रिक्ट वाईज त्याचा पाठपुरावा चालू आहे. तरी पण तिकडचे लोकही त्याच्यामध्ये ते अवेअरनेसमुळे तिकडे लोक घाबरतात, पुढे येत नाही. तर हीच एक विनंती होती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना, की जे लोक सोशली समोर येत असतील, जे शासनाकडून तर चालूच आहे, पण सोशलमध्ये जे लोक असतील ज्यांना पुढे येऊन याच्याबद्दल बोलायचं आहे, कंप्लेंट करायचं आहे, त्याच्यासाठी शासन एक चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन प्रोग्राम नाही तर रिवॉर्ड सिस्टीम काय करता येईल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नमिताताई मुंदडांनी या ठिकाणी जे 2 मुद्दे मांडलेत, शासन स्तरावरती याबद्दलचे जे कायदे आहेत त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एका बाजूला राज्य शासनाच्या सर्व यंत्रणेनं आणि त्याच्याबरोबरनं सर्व लोकप्रतिनिधी प्रभावीपणानं काम करणं गरजेचं आहे. आपण जे सांगितलेले दोन्ही मुद्दे आहेत ते दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत, परंतु त्याबरोबर कायदेसुद्धा त्याच्यासाठी चांगले केले आहेत. विशेषतः डिकॉय केससाठी असेल, इतर सगळ्या गोष्टींसाठी असेल, आपण ज्या काही एकूण सगळ्या कार्यक्रम घेतलेत, खबरीसाठी आपण बक्षीस योजनासुद्धा 1 लाख रुपयाची केलेली आहे. या खबरीसाठी उद्देश इतकाच आहे की अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य होत असेल तर त्याचं फक्त त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्या गोपनीय ठेवलेल्या नावानंतर त्याला सुद्धा 1 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही देणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींसाठी समाजातल्या सगळ्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. भविष्यकाळामध्ये खूप मोठा चिंतेचा विषय होईल अशा पद्धतीची ही लक्षवेधी आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्यासाठी सगळ्याच लोकांनी पुढाकार घेतला तर निश्चितपणाने त्याचा उपयोग होईल. राऊत साहेब. मी धन्यवाद देऊ इच्छेन आव्हाड साहेबांना की त्यांनी